छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पराक्रमी योद्धा नसून ते लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांचे विचार, आदर्श आणि कार्य आजच्या समाजासाठी तितकेच मार्गदर्शक आहे. शिवजयंती साजरी करताना केवळ उत्सव न करता शिवविचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात उतरावे हीच खरी शिवजयंती असल्याचं प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण जाधव यांनी केलंय. दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा उल्लेख करताना सांगितले की महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे सामान्य माणसाच्या कल्याणासाठी होते. स्त्री सन्मान, सर्वधर्म समभाव, शिस्तबद्ध प्रशासन आणि जनतेप्रती जबाबदारी हे शिवराज्याचे मुख्य आधारस्तंभ होते. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी शिवचरित्रातून धैर्य, नेतृत्व गुण, कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रप्रेम आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमॅन गोरख गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दादा मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय अण्णा जाधव, माजी सैनिक संघ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भारत खांदवे, जय योगेश्वर पतसंस्थेचे कार्यकारी संचालक नरेश देशमुख, मॅनेजर तानाजी गायकवाड, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसोट, पर्यवेक्षक डी.के. टोपले, आर.एस. शिंदे, टी.जी. शिंदे, अभिनवच्या मुख्याध्यापिका ए.एस. पवार, कॉलेज विभाग प्रमुख विजय विंचुरकर आदी जण उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन आजच्या नागरिकांनी व तरुणांनी आव्हानांना सामोरे जावे. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी नरेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र राज्याची वाटचाल असावी असे मत व्यक्त केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. इयत्ता 9वीचा विद्यार्थी कृष्णा राऊत याने प्रभावी शिवगर्जना सादर करून वातावरण शिवमयी केले. संगीत शिक्षिका अपर्णा देशपांडे मॅडम व गीत मंच यांनी शिवाजी महाराजांची आरती सादर केली आहे. तसेच जय जय शिवराय हे गीत व पोवाडा सादर करण्यात आलाय. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी राजा आला राजा हे नृत्य सादर केलंय. इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी शंभूराजे व शिवछत्रपती या विषयांवरील पोवाडा सादर केलाय. तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील नाट्यप्रयोग सादर केलाय. इयत्ता 5वीतील विद्यार्थी प्रणव गांगुर्डे यांनी सुंदर विद्यार्थी मनोगत व्यक्त केलंय. तसेच मयुरी प्रदीप ठेपणे या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांविषयी प्रेरणादायी मनोगत सादर केलंय. श्रेया मुरकुटे या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे शिक्षक गणेश पवार, श्रीमती भोई मॅडम व साधना पेल महाले यांनीही शिवरायांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कोयटे व सरला कदम यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संतोष कथारसर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समिती तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाची नूतन इमारत बांधकाम सुरू असून यासाठी अकराळे येथील जय योगेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने चेअरमॅन गोरख गायकवाड व कार्यकारी संचालक नरेश देशमुख व मॅनेजर तानाजी गायकवाड यांनी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश देणगी म्हणून सुपूर्द केला. तसेच माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दादा मुरकुटे यांनी 1,01,111 रुपये व उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय अण्णा जाधव यांनी 1,01,000 रुपयांचा धनादेश मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. देणगीदारांचा शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व देणगीदारांचे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने प्रवीण जाधव व प्राचार्य श्री शेजवळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र योगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन जी.एम. गायकवाड, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब दादा मुरकुटे, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे दुसरे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय अण्णा जाधव ज्यांनी परवा फोन केला की आम्हाला पैसे द्यायचे नाना, आणि शाळेला पण अडचण होती. खरोखर नरेश भाऊ की परवाच सर म्हणे आम्हाला 1 लाख रुपये तरी अर्जंट पाहिजे. आणि बघा
म्हणजे तुमचा फोन आला आणि असे नरेंद्र भाऊ का ज्यांनी चेअरमन यांच्याशी चर्चा केली जयम गायकवाडांशी आणि आज हा योग घडून आला असे नरेंद्र भाऊ देशमुख, गणेश भाऊ देशमुख, आमच्या बालपणाचे मित्र, योगेश्वर संस्थेचे कार्यकारी संचालक, तसेच मॅनेजर तानाजी गायकवाड, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य शेजवळ सर, उपप्राचार्य प्रसाद सर, परत टोपले सर, शिंदे सर, दोन्ही शिंदे सर, व्यासपीठावर सर्व मान्यवर, सूत्रसंचालन करणारे कतार सर, सर्व विद्यालय परिवाराचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस आहे स्वाभिमानाचा, आजचा दिवस आहे शौर्याचा आणि आजचा दिवस आहे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांचा. आज आपण जयंती साजरा करतोय त्या महान युगपुरुषाची, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, महाराजांनी आपल्याला शिकवलंय अन्याय सहन करायचा नाही, भीतीपुढे झुकायचं नाही आणि स्वराज्यासाठी आणि देशासाठी लढायचं. महाराजांनी ज्या काळात परकीय सत्तेचा अंधार होता त्या काळात महाराज सूर्य बनून उगवले. त्यांनी तलवारीनेच नाही तर बुद्धिनीती आणि धैर्याने इतिहास घडवला आणि त्या इतिहासाच्या पाऊलखुणांवरती आज आपण या ठिकाणी चालत आहोत. मित्रांनो, महाराज म्हणजे फक्त राजा नव्हते, महाराज म्हणजे विचार होते, महाराज म्हणजे प्रेरणा होते आणि महाराज म्हणजे स्वाभिमान होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक जगात जगतोय, पण आपल्या मनात एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.